नमस्ते मित्रांनो, आमच्या ऑनलाईन क्लाउड बेस्ड अकाउंटिंग वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे. आज आपण आपल्या वेबसाईटवरील मेंबरशिप ह्या ऑप्शन बाबत डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या वेबसाईटवर मेंबरशिप हा दुसरा मुख्य ऑप्शन आपण दिलेला असून त्या ऑप्शनमध्ये आपणाय रजिस्टर कसे तयार होते, जे रजिस्टर कसे तयार होते, शेअर रजिस्टर कसे तयार होते, नॉमिनेशन रजिस्टर कसे तयार होते, असोसिएट मेंबरशिप रजिस्टर कसे तयार होते, मॉर्गेज रजिस्टर कसे तयार होते, प्रॉपर्टी रजिस्टर कसे तयार होते, पार्किंग रजिस्टर कसे तयार होते, टेनंट रजिस्टर कसे तयार होते, हे जाणून घेणार आहोत. आणि या रजिस्टर्सची सोसायटीला काय आवश्यकता असते तेही पाहणार आहोत. तुम्हाला यासाठी मेंबरशिपमधील ऑल मेंबर हा ऑप्शन निवडायचा आहे आणि तो ऑप्शन निवडल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवरील खालच्या बाजूस असलेला सेव्हचा ऑप्शन दाबल्यानंतर तुम्हाला कोणकोणते ऑप्शन आवश्यक आहेत व कोणकोणते ऑप्शन्स ऑप्शनल आहेत ते समजेल. ऑल मेंबरचा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला ॲड मेंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, कारण तुम्हाला सर्वप्रथम त्या संस्थेचे सभासद ॲड करून घ्यावे लागतात. त्यासाठी तुम्हाला संस्थेकडून सर्व सभासदांच्या शेअर सर्टिफिकेटच्या झेरॉक्स कलेक्ट कराव्या लागतील आणि त्या शेअर सर्टिफिकेटच्या पुढील बाजूस असलेल्या सभासदांची नावे तुम्ही एक्सेल शीटमध्ये तयार करून घ्या आणि त्यानंतर ज्या सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर झालेले आहेत त्यांची नावे एक एक करून शेवटच्या सभासदाच्या पुढे नोंदवून घ्या. अशा प्रकारे तुमची मांडणी पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑल मेंबरच्या ऑप्शनमध्ये प्रत्येक सभासदाची माहिती भरण्यास सुरुवात करा. प्रत्येक सभासदाची माहिती भरल्यानंतर तयार होणारी रजिस्टर्स पडताळून पहा. यात सभासदाची ॲडमिशनची तारीख, प्रवेश फीची तारीख, त्याच्या इमारतीचा विंग, मजला, युनिटचा प्रकार आणि युनिट नंबर हे ऑप्शन्स व्यवस्थित नोंदवा. प्रत्येक सभासद ॲड करत गेल्यावर ऑल मेंबर्सच्या स्क्रीनवर अशा प्रकारे एक एक सभासद ॲड होत जाईल व त्यामध्ये तुम्हाला त्या सभासदाचे नाव, त्याचा रजिस्टर नंबर, त्याचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जेंडर, युनिट नंबर इत्यादी माहिती दिसेल. त्यापुढे ॲक्शन या कॉलममध्ये एकूण 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिला ऑप्शन एडिटचा असून तो निवडून तुम्ही त्या सभासदाची भरलेली माहिती पाहू शकाल अथवा ती एडिट करून पुन्हा सेव्ह करू शकाल. दुसऱ्या ऑप्शनद्वारे तुम्ही त्या सभासदाला डिलीट करू शकाल. तिसरा ऑप्शन मॅनेज शेअरचा असून त्यात तुम्हाला त्या सभासदाच्या शेअर्स संबंधी माहिती भरायची आहे. शेअर्सची माहिती ॲड करीत गेल्यावर शेअर रजिस्टर आपोआप तयार होत जाते. त्यापुढील ऑप्शन हा हाऊसिंग सोसायटीमध्ये शक्यतो वापरला जात नाही, परंतु तो आम्ही ॲडिशनल ठेवलेला आहे, कारण जर एखादा सभासद आपले शेअर्स परत घेणार असेल तर ते याद्वारे त्याला परत दिल्याचे दाखविता येतात. त्यापुढील कॉलम मॅनेजचा असून त्यातील पहिला ऑप्शन नॉमिनेशन असून त्याद्वारे तुम्ही सभासदाचे एक किंवा अनेक नॉमिनीची नावे ॲड करू शकाल. नॉमिनीची नावे ॲड करीत गेल्यावर नॉमिनेशन रजिस्टर आपोआप तयार होत जाते. त्यानंतर दुसरा ऑप्शन असोसिएट मेंबरशिपचा असून त्याद्वारे तुम्ही सभासदाचे एक किंवा अनेक असोसिएट मेंबर्सची नावे ॲड करू शकाल. असोसिएट मेंबरशीची नावे ॲड करीत गेल्यावर असोसिएट मेंबर्स रजिस्टर आपोआप तयार होत जाते. त्यानंतर तिसरा ऑप्शन मेंबरशिप ट्रान्सफरचा असून त्याद्वारे तुम्ही सभासदाचे मेंबरशिप ट्रान्सफर करू शकाल. मेंबरशिप ट्रान्सफरच्या नोंदी केल्यावर नवीन सभासदाचे नाव शेवटच्या मेंबरच्या पुढे ॲड होत जाते व त्यात त्या मेंबरची माहिती भरून पुन्हा पाहिल्याप्रमाणे चक्र सुरू होते. मेंबरशिप ट्रान्सफरच्या नोंदी केल्यावर त्याचा इफेक्ट सर्व रजिस्टर्सना होतो व ट्रान्सफर झालेला मेंबर आपोआप डिॲक्टिव्हेट होतो. अशा प्रकारे नोंदी तुम्ही करून पहा आणि त्यामुळे प्रत्येक रजिस्टर्सला कोणता इफेक्ट होतो ते जाणून घ्या. अशा प्रकारे रजिस्टर्स आजमितीस कोणतीही हाऊसिंग सोसायटी व्यवस्थित मेंटेन करीत नाही, त्यामुळे संस्थेत वादविवाद होतात व परिणामी त्या संस्थेची चौकशी होऊन दप्तर तपासणीचे आदेश पारित होतात व संस्थेवर कारवाई होते.
हे काम फार महत्त्वाचे व ॲडिशनल काम असून तुम्हाला यामुळे एक्स्ट्रा इन्कम जनरेट करता येईल. त्याकरिता मेंबरशिप हा ऑप्शन व्यवस्थित रित्या पुन्हा पुन्हा जाणून घ्या व त्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जर काही अडले तर तुम्ही 9136050062 वर संपर्क करा. मेंबरशिप या ऑप्शनमध्ये तुम्ही सेव्ह केलेली माहिती संस्थेच्या सभासदांना त्यांच्या मोबाईल ॲपवर दिसते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 32 नुसार प्रत्येक सभासदाला संस्थेचे दस्तावेज पाहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संस्थेत ट्रान्सपरन्सी राहते व वादविवाद कमी होतात. या व्यतिरिक्त आम्ही सभासदांचे भाग दाखले PDF नमुन्यात सेव्ह करण्याचा ऑप्शन देखील दिलेला असून तुम्ही गोळा केलेल्या शेअर सर्टिफिकेट्स PDF नमुन्यात सेव्ह करून ते वेबसाईटवर त्या सभासदाच्या नावासमोर अपलोड केल्यास त्या सभासदाला त्याचे शेअर सर्टिफिकेट मोबाईल ॲपवर पाहता येते. हे तुम्ही करून पहा. मेंबरशिपचे ऑप्शन्स हे आम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेले असून असे ऑप्शन्स अन्य वेबसाईटवर अथवा मोबाईल ॲपवर आढळून येत नाहीत. मेंबरशिपच्या ऑप्शनमध्येच मोबाईल ॲप ॲक्टिव्हेट करण्याचा ऑप्शन दिलेला असून तो ऑल मेंबर्समधील ईमेल ID, मोबाईल नंबरशी जोडलेला आहे. त्यामुळे ऑल मेंबर्समध्ये ईमेल ID व मोबाईल नंबरची माहिती भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय मोबाईल ॲप ॲक्टिव्हेट होणार नाही. वेबसाईटवरून प्रत्येक मेंबरचा मोबाईल कसा ॲक्टिव्हेट करायचा अथवा तो डिॲक्टिव्हेट करायचा ते जाणून घेण्यासाठी 9136050062 वर संपर्क करा. तुम्हाला याबाबत व्यवस्थित समजावून सांगितले जाईल. तुम्ही आमचा मेंबरशिपवर आधारित माहितीचा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहिलात व ऐकलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.